करायचे ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे। सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय। आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे। म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे। आता जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉक ड्रिल आहे हे दोन्ही मॉक ड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे। दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे। व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे। रात्रीची वेळ ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वेगळा एक SOP असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। तर याप्रमाणे आपली तयारी राहील। सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे। म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक SOP सारखा किंवा तुमच्या मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे। पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेस मध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू एवढं मला सांगायचं होतं। आणि जे प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहे ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच। परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे। आज सकाळी पण आम्ही 5 झोन्स मध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे। आपला रिस्पॉन्स घेतलाय ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे। तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे। ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे। असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असं होतं का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे। तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोलची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे, अशी अजिबात असं काहीच नाही। हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहे पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचं। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।